सुमितने सीमाला पहिल्यांदा बघितलं तो दिवस. सुमित तसा दुसरं लग्न करण्याच्या मनस्थितीतच नव्हता. एका वर्षापूर्वी झालेल्या एका अपघातात त्याच्या पहिल्या बायकोचं म्हणजे पल्लवीचं रक्ताने भरलेलं प्रेत त्याच्या डोळ्यासमोरून हलतच नव्हतं. सुमितच्या मोटरसायकलला मागून एका गाडीची धडक बसली. तेव्हा सुमित रस्त्याच्या एका बाजूला पडला आणि एका वर्षाची प्रिया घेऊन मागे बसलेली पल्लवी उडून रस्त्याच्या मधोमध पडली. आणि तेवढ्यात एक कार येऊन तिच्या दैवगती पण कशी असते बघा. प्रिया ही पल्लवीच्या बाजूलाच जाऊन पडली होती, पण तिला एक साधी खरोचही पडली नाही. सुमितलाही काहीच लागले नव्हते, पण पल्लवीचं रक्ताळलेलं शरीर पाहून त्याला फक्त वेड लागायचं बाकी राहिलं होतं. पराकोटीचं दुःख काय असतं त्याचा अनुभव फक्त सुमितलाच होता. या धक्क्याने तो 2 महिने नोकरीलाच गेला नाही. प्रियाची लहान मावशी त्यांच्याच गावात राहायची. ती प्रियाला तिच्याकडे घेऊन गेली. पण हे असं किती दिवस चालणार होते. सुमितचे नातेवाईक, मित्र, बहीण त्याला दुसरं लग्न करायचा सल्ला देत म्हणायचे की तुझी मुलगी लहान आहे, अजून तुझ्यासमोर तुझे उभे आयुष्य पडले आहे. सगळ्यांनी मुलगी बघायला जाण्याचा दिवसही ठरवला. गोऱ्या रंगाची मध्यम बांध्याची सीमा खरोखरच खूप सुंदर होती. कुणालाही बघताक्षणी पसंत पडावी अशी होती सीमा. पण सुमित म्हणाला, मला जरा मुलीशी एकांतात बोलायचं आहे. ते जवळच्याच रूममध्ये बसले. सुमित सीमाला म्हणाला, तुम्हाला नापसंत करावं असं तुमच्यात काही नाही, पण माझं आधीच एक लग्न झालं होतं आणि मला 2 वर्षाची मुलगी आहे. तुम्हाला तिचा सांभाळ करावा लागणार आहे. हे ऐकून सीमा एकदम उभी राहिली आणि आनंदाने म्हणाली, याचा अर्थ मी तुम्हाला पसंत आहे तर? मग मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, पण ती गोष्ट मी तुमच्या कानात सांगेल. सीमा सुमितच्या जवळ येऊन कानात कुजबुजली की ती बाई आहे ना, ती माझी सावत्र आई आहे. ती खूप वाईट आहे. आता फक्त सर्वांसमोर प्रेमानं वागण्याचं नाटक करत आहे, म्हणून मला केव्हा एकदाच इथून बाहेर पडेन असं झालंय. हे ऐकून सुमित चकित होत म्हणाला, म्हणजे तुम्ही इथून बाहेर पडण्यासाठी ही सर्व तडजोड करताय तर? मग मलाही विचार करावा लागेल. मग एकदम जीभ चावून ती म्हणाली, नाही नाही, तसं नाही. तुम्ही मला खूप आवडले आहात. मला नकार देऊ नका हं. तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे. मग सुमित आणि सीमाचा अगदी साध्या पद्धतीने साखरपुडा झाला. साखरपुड्याआधी सीमाचा मामा सुमितला भेटायला आला होता. डोळ्यात पाणी आणून तो सुमितला म्हणाला, माझी भाची साधी सरळ आहे, निष्पाप आहे. तिची आई म्हणजेच माझी बहीण आजारानं गेली. तेव्हा सीमा 4 वर्षांची होती. तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. कसे तरी 6-7 महिने व्यवस्थित गेले. मग तिच्या सावत्र आईला दिवस गेले तेव्हा सारं काही बिघडलं. सीमाला तिचं बालपण जगताच आलं नाही. लहान वयातच तिच्या नशिबी आलं ते म्हणजे कामाचं ओझं आणि वाईट साईड बोलणं. तसे तिचे वडील मनाने चांगले आहेत, पण बायकोपुढे त्यांचे काही चालत नाही. सीमाला तिची कॉलेज लाईफही एन्जॉय करता आली नाही. बाहेरूनच परीक्षा देऊन ती BCom झाली. तिच्या सावत्र भाऊ बहिणीला सारी सुखं मिळाली. माझ्या सीमाला मात्र बोलता बोलता मामाला हुंदका फुटला. आवेग ओसरल्यावर डोळे पुसत तो म्हणाला, आज पण सीमानेच फोन करून मला बोलवलंय. पूर्वी मी नेहमी येत असायचो, पण माझं येणं सीमाच्या सावत्र आईला आवडत नसे, म्हणून मी हळूहळू येणं कमी केलं. मला ठाऊक आहे की तुम्ही तिला पसंत केलंय. तुमची काही अपेक्षा नाही. मी हा 60,000चा चेक आणलाय. माझी छोटीशी भेट तुमच्या नवीन संसाराला. सुमित जागेवरून उठला आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, मामा, अहो लाख मोलाची भाची देताय तुम्ही. आता पैसे देऊन मला छोटं करू नका. तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे. सुमितच्या शेवटच्या वाक्याने मामा दिलखुलास हसला. त्यांनी चेक खिशात ठेवला. महादेवाच्या मंदिरात अगदी साध्या वातावरणात सुमित आणि सीमाचं लग्न झालं. सुमितला गाजावाजा नकोच होता. सुमितची ताई आणि तिचा नवरा दोघेजण आले होते. सुमित आणि निशा हे दोघंच भावंड. सुमित 15 वर्षांचा असतानाच एका अपघातात त्याचे आई वडील हे जग सोडून गेले. खरं तर सुमितची पहिली बायको पल्लवी वारली तेव्हा प्रियाला सुमितची ताईच घेऊन जाणार होती.
पण सुमितच म्हणाला होता की अगं ताई, तिला तिच्या मावशीकडेच राहू दे, म्हणजे मी पण तिला रोज भेटू शकेन. लहान मुलाचा फिरवावा तसा सुमितच्या बहिणीने त्याच्या गालावरून हात फिरवला. सुमितला आणि प्रियाला जवळ घेऊन रड रड रडली. सुमितची बहीण निशा प्रथमच सीमाला बघत होती. ती लग्नाआधी 2 दिवस आली. लग्न देवळात आहे असे कळल्यावर निशा थोडी निराश झाली. सुमित म्हणाला, अगं ताई, हे माझं दुसरं लग्न आहे, सोय म्हणून करतो आहोत, त्यात समारंभ कशाला? यावर ताई म्हणाली, तुझं दुसरं लग्न आहे रे, पण सीमाचं तर पहिलंच आहे ना. सीमाला बघितल्यावर तिला जवळ घेत ताई म्हणाली, किती गोड आहे रे ही. यावर सीमा तिला आनंदाने बिलगत म्हणाली, ताई खरंच सांगा, मी इतकी गोड आहे का? खरंच सांगा हां, तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे. लग्नानंतर कुलदेवताला जाऊन आल्यावर ताई तिच्या घरी गेली आणि सीमा सुमितच्या घरी आली. प्रिया आणि सीमाची 2 दिवसातच चांगली मैत्री झाली. तेव्हा नकळत सुमितच्या मनात तुलना सुरू झाली. पल्लवी विलक्षण प्रेमळ होती, पण शांत आणि सौम्य होती. याउलट सीमा मात्र अवखळ होती. खरं तर तिच्या अवखळपणाला प्रथमच व्यक्त होण्याची संधी मिळत होती. सावत्र आईमुळे तिचा मोकळेपणा दबला होता, तो आता बाहेर येत होता. प्रिया तिला आई म्हणत होती. खरं तर ती तिची सखीच होती. दोघी मिळून खूप खेळायच्या. काही दिवसानंतर सीमा तिला अंक, शब्द शिकवू लागली. शिकवताना सीमा रागवली की प्रिया रुसायची, मग सीमा तिला मनवायची. कधी कधी प्रिया अभ्यासाचा कंटाळा करायची, तेव्हा सीमा रुसायची, मग प्रिया तिला मनवायची. काही दिवसानंतर सीमाने सुमितला एक वेगळाच हट्ट सुरू केला की माझे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करूया. सुमित हे ऐकून स्तब्धच झाला आणि म्हणाला, सीमा, अगं तुझे वय काय, तू बोलतेस काय? यावर सीमा म्हणाली, आत्तापर्यंत मी गोळ्यांनी सांभाळलं, पण. यावर सुमित चिडून म्हणाला, प्रिया माझी मुलगी आहे. माझी मुलगी नाही का? सीमाने एकदम विचारलं. यावर सुमित गोंधळला आणि नंतर म्हणाला, तुझीही मुलगी आहे, पण त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं नाही आहे. सीमाचा चेहराच बदलला. ती निर्धारानं म्हणाली, आपलं ते आपलंच आणि परक्याचं ते परक्याचं. मी खूप भोगलंय ते, आणि मला प्रियाची आई व्हायचंय, सावत्र आई नाही. मला माझ्या पोटचं मूल झाले की माझे मन, माझं प्रेम प्रियासाठी आता आहे तसेच राहील का नाही हे नाही सांगू शकत मी. आता मला आयुष्याच्या कोणत्याही परीक्षेला बसायचं नाही आणि माझ्यावरती वेळच यायला नको, म्हणूनच मी तसं वचन दिलंय पल्लवीताईंना. हे ऐकून सुमित एकदम दचकला. काय म्हणालीस? तेव्हा सीमा कपाटाजवळ गेली. तिने पल्लवीचा फोटो तिच्या कप्प्यात ठेवला होता. सीमा म्हणाली, मी पल्लवीताईंशी रोज गप्पा मारते, प्रियाच्या गोष्टीही सांगते, तुमच्याविषयीही सांगते. माझ्याशी बोलतात त्या, खूप चांगल्या आहेत त्या, आणि मी त्यांना वचन दिलंय, म्हणून मला माझे ऑपरेशन करायचंय म्हणजे करायचंय. तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे. सुमितचा जाधव म्हणून एक डॉक्टर मित्र आहे, तो फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशनही करतो. सुमितने त्याला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. मग सगळं ठरलं. एक दिवस प्रियाला तिच्या मावशीकडे ठेवून सुमित आणि सीमा दवाखान्यात गेले. डॉक्टर सीमाला म्हणाला, वहिनी 2च मिनटं बाहेर बसा, मी व्यवस्था झाली की तुम्हाला बोलवतो. त्याचे आणि सुमितचे ठरल्याप्रमाणे त्याने ऑपरेशन केलं. ऑपरेशन झाल्यावर तो बाहेर आला. तोपर्यंत सीमा अस्वस्थ होती की इतका वेळ झाला तरी आपल्याला कोणी बोलावत का नाही म्हणून. डॉक्टर बाहेर येऊन म्हणाला, वहिनी ऑपरेशन झालंय, आता मित्राला भेटायला हरकत नाही. हे ऐकून सीमा जोरात किंचाळली. काय? तेव्हा जाधव काहीच बोलला नाही. सीमा रागाने पाय आपटत आत गेली आणि म्हणाली, कायमची घट्टी फो. यावर सुमित हसत म्हणाला, ठीक आहे, मग मी हॉस्पिटलमधून घरी तरी कशाला येऊ, मी जातो दुसरीकडेच कुठेतरी. यावर सीमा त्याच्या एकदम जवळ गेली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, मी जगू शकेन का तुमच्याशिवाय? तुम्ही स्वतःचं, असं म्हणत ती रडू लागली. तिच्या पाठीवर थोपटत सुमित म्हणाला, तुझे काय आणि माझे काय, परिणाम तर तोच ना. सीमा आणि प्रिया दोघींचं अलौकिक सख्य होतं. प्रिया आता शरीरानं मनानं मोठी होत होती. सीमा ही प्रियाबरोबर मनानं प्रगल्भ बनत होती. सुमितने सीमाचं लायब्ररीत नाव घातलं होतं. चांगली चांगली पुस्तकं वाचून ती प्रियाला गोष्टी सांगायची.
सीमामुळे प्रियालाही वाचनाची गोडी लागली. बघता बघता प्रिया सॉफ्टवेअर इंजिनियर झाली. सीमाचा मामा नेहमी त्यांच्या घरी येत असायचा. एक दिवस तो सुमितला म्हणाला, जावई बापू, तुमचे उपकार मी कोणत्या शब्दात मानू. माझ्या सीमानं लहानपणी खूप दुःख सोसलंय. आता हे सुख अनुभवायचं होतं म्हणून. पण जावई बापू, कधी कधी तुम्हालाही तिच्या बालिशपणाचा त्रास झालाच असेल ना. हे ऐकून सुमितला भरून आलं. स्वतःला सावरत तो म्हणाला, मामासाहेब, तुमची भाची म्हणजे प्रेमाचा निखळ झरा. ती जेव्हा अवखळपणानं बालिशपणानं वागते किंवा बोलते ना, तेव्हा ही देवाची खरी निर्मिती आहे असं वाटतं. कारण तिच्या तशा वागण्यातही त्याग असतो, परोपकार असतो. सुमितचं बोलणं ऐकून मामांच्याही डोळ्यात पाणी उभे राहिलं. मामांना खूप बोलायचं होतं पण शब्दच नव्हते. प्रियाचं लग्नाचं वय झालं तेव्हा सीमाचं आणि सुमितचं मन जड झालं. ही पोर आता घरातून जाणार ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. एक स्थळ पसंत पडलं. मुलगा निर्व्यसनी, हुशार आणि देखणा होता. तोही इंजिनियरच होता. विदेशी कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला होता. प्रियाचं लग्न ठरलं. त्यांची जास्त काही अपेक्षा नव्हती. फक्त लग्न पुण्यालाच व्हावं असा त्यांचा आग्रह होता आणि पुण्याच्या लग्न कार्याचा सगळा खर्च करण्याची त्यांनी तयारी दाखवली होती. कारण त्यांचा सगळा गोतावळा पुण्यालाच होता. प्रियाने लग्नानंतर नवऱ्याच्या इच्छेनुसार नोकरी करावी किंवा करू नये असं सीमाने आणि सुमितने ठरवलं होतं. म्हणून प्रियाने कॅम्पस इंटरव्ह्यूही दिला नव्हता. सुमितची आता 4 वर्ष नोकरी होती. एका दिवशी सुमित त्याचे पासबुक घेऊन हिशोब करत होता. त्याचे काही 2-2.5 लाख शिल्लक होते. प्रायव्हेट फंडावर बिनपरतीचे कर्ज काढावे की काय असा सुमितचा विचार सुरू होता. कारण PFची रक्कम, तिच्यातून मिळणारं व्याज आणि पेन्शन यावर सुमितचं आणि सीमाचं म्हातारपण होतं. सुमितचा हिशोब सुरू होता. पुण्यात लग्न म्हणजे 4-5 लाखांचा खर्च, शिवाय त्यांची इच्छा म्हणून प्रियाला, असं विचार करताना पुन्हा सुमितला भरून आलं. त्याने पासबुक बाजूला ठेवला आणि डोळे मिटून गप्प बसला. तेवढ्यात सीमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तो एकदम भानावर आला. सीमाने त्याच्या गालावरून ओघळणारे अश्रू पदराने पुसले आणि म्हणाली, तुम्हीच असं करणार असाल तर मी काय करायचं. मी आता जे तुम्हाला सरप्राईज देणार आहे ते तुम्ही निमूटपणे घ्यायचं. खरं तर तुमचंच आहे ते, पण तुम्ही नाही म्हणायचं नाही. आपल्या लग्नाच्या वेळी मामांनी तुम्हाला 60,000 रुपये देऊ केले होते. तुम्ही ते नाकारले. पण मामाने माझं बँकेत खातं उघडून ते पैसे माझ्या खात्यात ठेवले आणि पासबुक मला दिलं. तुम्ही दर महिन्याला घर खर्चासाठी मला पैसे द्यायचात. त्याच्यातून उरलेले पैसे मी दर महिन्याला बँकेत भरायची. मोठी रक्कम झाली की मुदत बंद ठेव करायची. सीमाने त्या सर्व पावत्या आणि पासबुक सुमित समोर ठेवले. तिच्या खात्यात 5 लाख रुपये जमले होते. हे बघून सुमितजवळ शब्दच नव्हते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रेमानं सुमितला जवळ घेत सीमा म्हणाली, असं रडायचं नाही. तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे. आपल्या प्रियाचं लग्न आपण खूप थाटामाटात करायचं. पण खरं सांगू, प्रिया सासरी जाणार या कल्पनेने मीही, असं म्हणून तीही रडू लागली. खोली बाहेर उभं राहून प्रिया सगळं ऐकत होती. तिलाही रावलं नाही. तीही सुमित आणि सीमाला येऊन बिलगली आणि तिघांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.